गाईज आता आम्ही पोहोचलो इम्पलाच्या फाट्यावर. आजचा आमचा लगातारचा 4था दिवस आहे. 4 दिवस झाले बैल सोडायला येतोय. आज तुफान ना राजा आहे. बघू चला काय होते. बैलाला तुम्हाला कंटिन्यू करतो. आज तुफानचा फेरा आहे. कालचा फेरा झाला नाही तर आज होणार आहे तुफानी फेरा. तुफानचा मालक शेख पाटील. काय बोलू शकता तुम्ही आता बैलाच्या बद्दल? आज फेरा होणार का? 100% ना. पावसाने साथ दिलीच पाहिजे. बघा ऊन आहे, हे पाऊस नाही पडणार. वर काय बोलू शकता तुम्ही? आज जर पाऊस पडला तर ही फाटी परत नाही. 4था दिवस 5वा दिवस आज. आज जार गेला काय झाला. सोमवारी नाही आलो. मंगळवार बुधवार गुरुवार. तर गाईज आम्ही लगातार 3-4 दिवस झाले या फाटीवर येतो. हे बघा यो टॉपचा का, यो टॉपचा सुट्टी मेकर आहे. बालकुम गावाचे हनुमान शान हितेश महाले, आमचा ब्लॉगर उन्मेष. मला सुट्टी येत नाही. काय बोलू शकता? आज होणार ना 100%? असं वाटते पावसाने साथ द्यावी. हे बघ भाई सुट्टी मेकर, मी काय बोलतोय, आज काय झाला नाही तर उद्या बस झाला. बैलाला फिरायला इकडे पोहोचायचं. हा डायरेक्ट लगातार 3-4 दिवस झाले आम्ही येतोय. तुफान बघू शकता काहीच. आज होणार का नाही फेरा? होईलच फेरा. होणार ना. कसा बैल कसा बनणार? आता आपला तुफान बैल आणला आता. बघू आता फेरा कसा पडतो ते. बघूया तुम्हाला दाखवतो काहीच. बैल सोडलाय, गरम करते काहीच बैलाला. बघू शकता अभि. बघू शकता काहीच बैलाला गरम करत लावले. हे बघा, हे बघा काहीच. हे बघा काहीच कसा बैल झालाय भडकला. हे बघा हे बघा हे बघा. काल असंच झाला असं काहीच बैल वगैरे का खेळायला एक जंगलात गेलता नाही, येऊन होता दुसरा होता. जवळ आहे ना, त्यांना माहित असेल ना रे. काहीच या जंगलात गेलतो काल बैल घेऊन. तर काय आता बघू शकता राजाने तुफानला खाली उतरून घेतलेला आहे. आता तुम्हाला बघायला भेटेल फेरा चांगलासा. आता आज काय वाटतंय, फेरा होईल का नाही? तुफानी फेरा आहे आज. आमचा नादच कडक असेल. आज आमचा वासरू पण आलेला आहे अड्ड्यात. बघा कशी दहशत. गाईज बघू शकता नवीन ड्रायव्हर मन्या इसामे. कसा वाटते? नवीनच लॉन्च झालाय बघा तुम्ही कशी गाडी 9 तारखेची तयारी सांगा. तयारी चालू आहे. धमाका दाखवतो तुम्हाला. 9 तारखे अध्याचं बोललं का मला जे आलं असतील लोक. त्याला चाललो लक्ष आणि राजा. बघू शकता तुम्ही लक्ष. करण बघा करण. धर ना तू वरद. नाही नाही अशी मुसकी आहे संदर. बघू शकता चाललं म्हणजे हो बघू ना डाव्या कांद्याला नाही ग.
अरे घोड्याच्या आतमधली पाक खेच. चालू जरा, चालू ओढून चालू जरा त्याला.